पुण्यात रील स्टार की गँगस्टर? काय कारण आहे पाहूया. माधवी कुंभार आणि अथर्व जगताप हे दोघेही सोशल मीडिया रील स्टार म्हणून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. यातील एका गटात माधवी कुंभार तर दुसऱ्या गटात अथर्व जगताप होता. त्यामुळे जुन्या वाराचा राग आणि मनात खतखत असल्यामुळे माधवीनं साथीदारांसह डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये अथर्व जगताप दिसताच तू पोरींना काय बोलला, आमच्यासोबत चल तुला दाखवते असं म्हणत अथर्वला शिवीगाळ केली. तसंच अथर्वच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आल्याची माहिती समोर आली. रात्रीच्या वेळी फ्लाइंग जिप्सी या हॉटेलमध्ये अथर्व आणि त्याचे मित्र जेव्हा बसले होते, काही कानोकान खबर माधवी कुंभार आणि तिच्या मित्रांना लागले, तर ते तिकडे पोहोचले. पोहोचल्यानंतर मग त्यांचा शाब्दिक वाद हाणामारीमध्ये झाला आणि तिकडे एक आरोपी नामे प्रेम उर्फ पम्या मनोज साळवे यांनी एक धारदार लोखंडी शस्त्राने अथर्ववर वार केला होता. हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये पण सगळ्या 8 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. इन्स्टाच्या कमेंट आणि लाईक वरून देखील अथर्व आणि माधवी कुंभार मध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शिक्षण आणि विद्येच्या माहेरघरात सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा गैरवापर करत तरुणाई अशा हिंसक मार्गावर जात असेल तर पुणे पोलीस नेमकं काय करताय? रील स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर जर गँगवार करू लागले तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? आधी पुण्यातील गुन्हेगारांनी पोलिसांना हैराण केलेलं असताना दुसरीकडे रील स्टारच गँगस्टार झाल्यानं पुण्यातली गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचा खुळखुळा झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे.